ह्या 10,000 कोटीमध्ये जसं रस्ते पूल वगैरे हे जे विषय आले, तसंच शेतकऱ्याला जिरायत व बागायत या क्षेत्रासाठी केंद्राचे जे काही निकष आहेत त्या केंद्राच्या निकषाप्रमाणे 6,800 रुपये प्रति हेक्टर ही मदत त्यांनी त्या निकषामध्ये आहे। हे 6,800 हे फार कमी आहेत आणि म्हणून आम्ही 6,800च्या ऐवजी 10,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत देण्याचं याच्यात मान्य केलेलं आहे, मंजूर केलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्या शेतकरी दादाला जे केंद्र 6,800 देत आहे त्याच्यात आम्ही केंद्राला सुद्धा विनंती करतो आहे की ही मदत जी आहे ती तुम्ही देशासाठीच एकूण 6,800 पेक्षाही 10,000 पर्यंत तरी किमान गेली पाहिजे। पण महाराष्ट्र मात्र प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत जिरायत व बागायत याच्यासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे। आणि फळ पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे, कारण ही जी काही नुकसान जी आम्ही बघतो नुकसानीचा कालावधी तो जूनपासून आम्ही धरलेला आहे आणि फळ पिकांसाठी जी मर्यादा 18,000 रुपये पर हेक्टर त्यांनी म्हटलेलं होतं ती 25,000 प्रति हेक्टर अशी आम्ही आज जाहीर करतो आहोत। मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रातले सगळे नागरिक, मग ते शेतकऱ्यांपासून सगळेजण हे खूप समजूतदार आहेत। ह्या संकटाचा, कोरोनाच्या संकटाचा सामना करताना हे जे काही नैसर्गिक संकट येतं आहे त्याच्यात या कठीण परिस्थितीत देखील सगळीकडनं ओढाताण होताना सुद्धा सरकार म्हणून आम्ही हे आपल्यासाठी जाहीर करत आहोत, नम्रपणाने जाहीर करत आहोत। द्यायला खूप काही वाटतं, पण एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्ही हे जाहीर करत आहोत। कृपा करून त्याचा स्वीकार करावा ही मी नम्र विनंती सर्वांना करतो आहे। ज्या वेळेला आम्ही सर्व मंत्री ह्या अतिवृष्टी किंबहुना आपत्तीग्रस्त विभागाचा दौरा करत होतो तेव्हा सोबत होतात। झालेलं नुकसान आपणही पाहिलेलं आहे, आपल्या माध्यमातून आपण जनतेलाही दाखवलेलं आहे। साहजिकच आहे अशी ज्या वेळेला आपत्ती येते तेव्हा आपत्तीग्रस्तांना आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या नागरिकांना, शेतकरी, इतरही जे काही नागरिक असतात ज्यांची घरदारं वाहून जातात त्यांना भक्कम आधार देण्याची एक आवश्यकता असते आणि ते सरकारचं कर्तव्य असतं। आणि या निमित्ताने जेव्हा परवा मी धाराशिव तुळजापूर भागामध्ये होतो तेव्हा वृत्तपत्रांशी बोलताना किंवा प्रसारमाध्यमाशी बोलताना मला प्रश्न विचारला गेला होता की आपण नेमकं काय करणार, किती मदत देणार, कधी करणार। त्यावेळेला मी आपल्याला बोललो होतो की आज मी जरी आपल्यासमोर असलो तरी मुंबईतले आपल्या सरकारचे सर्व विभाग आहेत, मग कृषी आहे, अर्थ खातं आहे, महसूल विभाग आहे, हे सगळेजण याच्यावरती काम करत आहेत। हा सगळा आढावा घेतल्यानंतर आम्ही ही जी काय आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीच्या निमित्ताने माझ्या शेतकऱ्याला मी शब्द दिलेला होता, आम्ही शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही। म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून 10,000 कोटीचं, त्याला पॅकेज शब्द मला पटत नाही खरा, पण 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। हे 10,000 कोटी रुपये विविध कारणासाठी, मग शेतीचं झालेलं नुकसान असेल, वाहून गेलेली शेती असेल, खरडून गेलेली शेती असेल, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्ध्वस्त झालेले असतील, विजेचे खांब पडलेले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी 10,000 कोटी आम्ही जाहीर करत आहोत। आणि मी तसे निर्देश दिलेले आहेत, सर्व मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। दसरा पर्व आला, येत्या 15 दिवसामध्ये दिवाळी येईल, जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण ही मदत दिवाळीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे। एकूण परिस्थिती जी आहे ती आपल्याला सर्वांना कल्पना आहे। राज्याचं केंद्राकडून किती येणं बाकी आहे हे ह्याची सुद्धा एक माहिती आपल्या माध्यमातून जनतेला होण्याची आवश्यकता आहे। आम्ही साधारणतः केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळाचे 1,065 कोटी रुपये ज्याची आवश्यकता आहे याची माहिती किंवा मागणी ही केलेली आहे। निसर्ग चक्रीवादळ येऊन किती महिने झाले आपण जाणता आहात, अद्याप पैसे आलेले नाहीत। ते 1,065 कोटी रुपये अद्याप बाकी आहेत, पण राज्य सरकारने मात्र ते दिलेले आहेत। त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर परिस्थिती, अतिवृष्टी आली,
त्याचेसुद्धा जवळपास 800 कोटी रुपये हे राज्याने केंद्राकडे त्याची मागणीपत्र हे पाठवलेले आहेत. अद्याप त्यातून एकही पैसा आलेला नाही. आणि एकूणच जर का येणं किती हे जर विचारलं तर ते येणं जवळपास 38,000 कोटी रुपये, राज्याचे हक्काचे 38,000 कोटी रुपये केंद्राकडून राज्याला येणं बाकी आहे. त्याचीसुद्धा आम्ही मधल्या काळामध्ये पत्र ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. पैसे आलेले नाहीत. आत्तासुद्धा केंद्राकडे साधारणतः एक पद्धत आहे की नुकसान भरपाई किंवा पंचनामे, अतिवृष्टी, आपत्ती ह्या सगळ्याची पाहणी करण्याकरता केंद्राकडनं पथकं येतात. हे पथक ही जी काय अतिवृष्टी झालेली आहे 1 ऑक्टोबरपासून पथक अजून आलेलं नाही. 2 ते 3 वेळा राज्याकडून केंद्राला त्याची आठवण केली गेलेली आहे, पण पथक अजून आलेलं नाही. असो, ही आत्ताची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली की एकूण 38,000 कोटी रुपये हे केंद्राकडून राज्याच्या हक्काचे येणं बाकी आहे.